कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये कबीरला आता तो गुंड धमकी देत असतो आणि म्हणतो, हे बघ, स्वतःच्या जीवाची पर्वा असेल ना तर ते गुपचूप डोंगरवाडीचं आर्टिकल लिहिलंयस ना ते मागे घे. विधानसभा गाजवते तुझं आर्टिकल, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतोय. याच्यावरती इकडे कबीर सांगतो, या अशा धमक्यांना मी नाही घाबरत. अशा पोकळ धमक्या मला दिवसाला 10 येतात, त्यामुळे तुम्ही सांगू नका काय करायचं आणि काय नाही ते. याच्यावरती तो गुंड चिडतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं ह्या माझ्या पोकळ धमक्या आहेत का? तुला तुझ्या पर्वाची नसेल रे चिंता, म्हणजे तुझ्या जीवाची पर्वा नसेल तरी सुद्धा फॅमिली आहे ना तुझी, फॅमिलीतल्या पण कुणाला सोडणार नाही बरं मी, असं म्हणत तो आता फॅमिलीवरती येतो. मग मात्र कबीर चिडतो आणि म्हणतो, ठेव फोन, तुझ्या कोणत्याच धमक्यांना मी घाबरत नाही. गुंजा हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते, म्हणजे साहेबाच्या जीवाला धोका आहे. देवी आई, माझ्या साहेबाचं रक्षण कर आणि त्यासाठी मी काय करू ते मला सांग. मग गुंजा ड्रॉवर उघडते, त्यातला एक खडू घेते आणि ती म्हणते, आता या घराच्या रक्षणासाठी मी लक्ष्मण रेषा आखणार. लक्ष्मण रेषा आखून बाहेरच्या राक्षसांना या घरामध्ये येऊ देणार नाही. देवी आई, तूच मला या सगळ्यामध्ये यश दे. असं म्हणत गुंजा आता खडू घेऊन लक्ष्मण रेषा काढण्यासाठी बाहेर येत असते. तोपर्यंत कबीर ऑफिसला जायला निघालेला असतो. तेव्हा मधु त्याला थांबवते आणि म्हणते, कबीर, तू आत्ता जाऊ शकत नाही. मृण्मयीला हलवा खायला घालायचा आहे ना, म्हणून तू तिथे थांब. याच्यावरती कबीर म्हणतो, काय चाललंय तुमचं? आता मृण्मयीला हलवा खायला घालण्यासाठी मी डबा घेऊन जाऊ का तिच्याकडे? याच्यावरती रेशीम आणि कविता आणि म्हणतात, भाऊजी, हे करण्याची तुम्हाला काही गरज नाहीये, बघा तरी आम्ही मृण्मयीला इकडेच घेऊन आलोय. असं म्हणत दोघी जणी कबीरची थट्टा करतात. कबीर म्हणतो, काय चाललंय काय तुमचं? मला तर काही कळतच नाहीये. मधु म्हणते, कबीर, अरे मी मृण्मयीला बोलवून घेतलंय, गाजराचा हलवा स्वतःच्या हाताने भरोभर तिला, ती आले की नाही बघ. मृण्मयी म्हणते, हा, म्हणजे मला या दोघींनी सांगितलं गाजराचा हलवा खायचा आहे म्हणून आलेही मी, बाकी मला काही माहित नाहीये. असं म्हणत मृण्मयी उगाच भाव खात असते. कबीर तिच्याकडे बघून हसायला लागतो. रेशीम म्हणते, चल पटकन गाजराचा हलवा भरोभर. कबीर म्हणतो, मला उशीर होतोय. पण कुणीही कबीरचं काही ऐकत नाही. त्याला गाजरचा हलवा खायला घालण्यासाठी जबरदस्ती करतात. अखेर कबीरचा नाईलाज होतो. तो आता इकडे मृण्मयीला गाजरचा हलवा भरवतो आणि आता सगळेच जण खूप खुश होतात. मग कबीर म्हणतो, आता मी निघू, मला जरा घाई होत आहे. मग आता कबीर गेल्यावरती इकडे आता विजया आणि रेशीम या दोघी सुद्धा मृण्मयीला सॉरी म्हणण्यासाठी येतात. तोपर्यंत गुंजा हातामध्ये खडू घेऊन दाराच्या बाहेर ती आता एक रेष आखते. ही असते गुंजाची लक्ष्मण रेषा. इकडे कविता हलवा भरवते आणि त्यावेळेला मधु म्हणते, वहिनी, मग आता विजया पण हलवा भरवते. मृण्मयी म्हणते, काय झालं? तुम्ही मला सहज हलवा खायला तर बोलवलेलं नाहीये तिकडे, नक्की काय घडलंय सांगाल का? विजया म्हणते, अगं, काल जी गोष्ट घडली ना, तो खरं तर राग मंदारवरचा होता, पण मंदारवरचा राग तुझ्यावरती निघाला. मृण्मयी, मला माफ कर. याच्यावरती मृण्मयी म्हणते, काय बोलताय तुम्ही काकू? तोपर्यंत गुंजावरती येते आणि काय नक्की संकट येणार आहे, आपल्याला कसं रक्षण करायचं या घराचं, हा विचार करत असताना तिला कसली तरी चाहूल लागते. ती विचार करते, हा माझ्या मनाचा खेळ आहे का, की खरंच कसली चाहूल आहे? आणि काही गुंड एंटर करत असतात सरपोतदारांच्या घरामध्ये. इकडे आता सगळ्यांची बोलणं चालू असताना विजया आणि रेशीम ही मृण्मयीची माफी मागतात. मृण्मयी म्हणते, तुम्ही मला परक करताय का माफी मागून? मला माहिती आहे की एका मुलीसाठी आईचा जीव किती तुटतो, तोच राग काढला, मी नाही इतका राग मानून ठेवला. असं म्हणत मृण्मयी आता सगळ्यांची माफी एक्सेप्ट करते. रेशीम आणि विजया माफी मागत असतात. गुंजाचं मात्र वेगळंच चालू असतं. तिला काही गुंड आपल्या आसपास आहेत ही जाणीव होत असते. मग मात्र गुंजा आता सावध राहण्याचा विचार करत असते आणि देवी आईचा धावा करत असते. आता इकडे खाली सगळेजण आईस्क्रीम खायला बसलेले असतात. गुंजा आत येते, दार लावून घेते. विजया सांगत असते, एका मुलीसाठी तिचा नवरा, तिचा संसार किती महत्वाचा आहे आणि माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये त्याचेच 12 वाजलेत म्हणून मला खूप त्रास होत होता आणि तो सगळा राग तुझ्यावर निघाला ग बाळा. याच्यावरती मृण्मयी म्हणते, मी तुम्हाला म्हटलं ना, मी अजिबात त्या सगळ्याचा राग नाही मानलेला आहे. सगळेजण आईस्क्रीम खात असताना अचानक ताट खाली पडतं. तोपर्यंत गुंजा दार लावून घेत असते, कारण दाराबाहेर गुंडांची एंट्री झालेली असते. ताटाचा आवाज येतो. मग गुंजा धावत येते आणि काय झालं, कोणी इकडे आलंय का? त्याच्यावरती आता इकडे मधु म्हणते, अगं गुंजा, तू काय इतकी हायपर झालेस, नक्की काय झालंय? गुंजा म्हणते, काही नाही, मला तर खूप भीती वाटते आहे. त्यावरती मृण्मयी म्हणते, अगं झालंय तरी काय? आणि मृण्मयीचं नजर समोर जाते, पाहते तर काय, समोर तिला काही गुंड आता दिसतात. मग मृण्मयी ओरडते. गुंजा आता सावधगिरीने तिथलंच पडलेलं ताट उचलते आणि त्या माणसाच्या डोक्यात घालते आणि दार पटकन लावून घेते.
गुंजाचा आता हा सगळा धाडसी स्वभाव बघून सगळेच जण आता हादरतात आणि गुंजा सगळे दार लावते। त्यावेळेला मृण्मयी म्हणते कोण होतं हे? याच्यावरती गुंजा म्हणते आज सकाळी कबीर साहेबांना धमकी आली होती जीवाची आणि तीच ही लोक आहेत। याच्यावरती मधू म्हणते मृण्मयी तू एक काम कर, पोलिसांना कॉल लाव बरं आणि इकडे बोलवून घे। असं म्हणताच आता इकडे मृण्मयी पोलिसांना कॉल लावते। कबीर सरपोतदार यांना धोका आहे, त्यांचा ॲड्रेस घ्या आणि इकडे काही गुंड आलेत, तुम्ही ताबडतोब या असं म्हणत ती पोलिसांना ॲड्रेस देते आणि फोन ठेवते। पण गुंजा काही ऐकायला तयार नसते, कारण गुंड दाराच्या बाहेर आलेले असतात आणि ते दार वाजवत असतात। सगळेच जण घाबरतात। आता ह्या गुंडांचा सामना कसा करायचा? तर मधू सांगत असते आपण कुणीही दार उघडूया नको, पोलीस येईपर्यंत आपण घरातच बसायचं। पण गुंजा सांगत असते नाही, ते गुंड ना हट्टेकट्टे आहेत, मी पाहिलंय त्यांना, ते आपल्याला सोडणार नाहीत, त्यामुळे आपल्याला यांच्यापासून लपून राहून नाही त्यांच्याशी लढायला पाहिजे असं म्हणत गुंजा आत जाते। मृण्मयी म्हणते मी केलाय फोन, येतील पोलीस इतक्यात। तोपर्यंत गुंजा हातामध्ये एक मोठा बांबू आणि हातामध्ये खूप सारी मिरची पावडर घेऊन येते आणि म्हणते सगळ्यांनी इथेच थांबा, मी कुणालाही काही होऊ देणार नाही। मधू म्हणते गुंजा अगं काय करतेस तू हे? असं काही करू नकोस, कारण ते गुंड खूप आहेत आणि तू एकटी। गुंजा म्हणते काही नाही, मी कुणाला काही होऊ देणार नाही असं म्हणत गुंजा आता सगळ्यांना मागे व्हायला सांगून दरवाजा लावून घेते आणि दरवाजाच्या समोर येऊन आता हातामध्ये मुठभर सारी ती मिरची पावडर घेते, एका हातामध्ये खूप मोठी लाकडी काठी घेते आणि दार उघडण्यासाठी सज्ज होते। सगळेजण नको नको म्हणत असताना गुंजा कुणाचं काही ऐकत नाही, ती मात्र आता दार उघडते आणि समोर असलेले गुंड गुंजावरती हल्ला करतात। ते टपूनच बसलेले असतात गुंजावरती हल्ला करायला, पण गुंजा तितक्याच हट्टाने त्यांना आता डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकते आणि गुंड गडबडतात। मिरची पावडरमुळे त्यांना समोरचं काही दिसत नसतं। मग मात्र गुंजा हातामध्ये तो दंडुका घेऊन त्यांना जोराजोरात बदडायला लावते आणि म्हणते या उंबरठ्याच्या आत येण्याची हिम्मत केलीत तर खबरदार, हा उंबरठा गुंजा उंबरठा आहे, गुंजा ह्या घराचा उंबरठा आहे, ती या घरातल्या लोकांना काही होऊ देणार नाही, खबरदार जर तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केला तर। गुंजा उंबरठा ह्या घराचं संरक्षण करण्यासाठी आहे, गुंजाची लक्ष्मण रेषा कुणीच ओळखू शकत नाही, कारण मी या घराचा उंबरठा आहे, या घराचं रक्षण करण्यासाठी मी आलेली आहे, या घरातल्या कोणत्याही माणसाला काही होऊ देणार नाही, जर या घरातल्या कोणत्याही माणसाला काही करायचं असेल तर तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल असं म्हणत गुंजा एकदम रणरागिणी बनून गुंडांशी लढत असते, त्यांना बेदम मार देते। डोळ्यामध्ये पावडर गेल्यामुळे त्यांना आता समोरचं काही दिसत नसतं, अवस्था बिकट असते। याचाच फायदा घेऊन गुंजा बदडते आणि ती माणसं सुद्धा आता इथे आपलं काही खरं नाही, कारण डोळ्यामध्ये मिरची आणि या मुलीसोबत लढण्याची ताकद नाही। मग तिघेही पळून जातात पुन्हा न येण्याचं आश्वासन देऊन। गुंजाने तिघांना पण धडा शिकवलेला असतो। गुंजा आता टेचात उभी राहते। घराचं रक्षण करण्यासाठी गुंजाने घेतलेला हा पवित्रा बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो। त्यानंतर मात्र एक वेगळा सीन आपल्याला दाखवायला जातो। गुंजाला मृण्मयीने कुठेतरी पाठवलेलं असतं तिचा फॉर्म भरण्यासाठी। तो फॉर्म भरत असताना गुंजा आपलं स्टेटस मॅरिड म्हणून सांगते। मॅरिड स्टेटस सांगितल्यावरती तिथले काही मुलं आता गुंजाशी छेडखानी करायला लागतात। मग गुंजा त्यांच्या एक खाडकन थोबाड ठेवून देते आणि तो म्हणतो मी तुला माहितीये का मी कोण आहे ते? याच्यावरती गुंजा म्हणते तुला माहितीये का मी कोण आहे ते? मी डोंगरवाडीची गुंजा आहे गुंजा, मला हात लावायची हिम्मत नाही करायची असं म्हणत गुंजा त्याला चांगलं बदडते आणि आता फॉर्म भरते। मग मृण्मयीचा फोन येतो त्या रिसेप्शनिस्टला फोन करून मृण्मयी म्हणते काय झालं, आली होती का ती, तिने भरला का फॉर्म? रिसेप्शनिस्ट म्हणते तुम्ही पाठवलेला नमुना तर एकदम विचित्रच होता आणि त्यात ती मॅरिड म्हटल्यावर ती मृण्मयीला धक्का बसतो। मृण्मयी म्हणते काय मॅरिड? ती रिसेप्शनिस्ट सांगते हो ती मॅरिड आहे। आता मृण्मयी विचार करते नक्की गुंजा मॅरिड आहे, नक्की हे सत्य तरी काय आहे? मृण्मयीला ऑलरेडी संशय असतो आणि आता मात्र मृण्मयीचा संशय पक्का होतो। मृण्मयीला गुंजाच्या बद्दल खूप महत्त्वाची माहिती कळलेली असते। आता नक्की मृण्मयीची ऍक्शन काय असणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे।